ज्येष्ठ महिन्याच्या कृष्ण पक्षातील एकादशी तिथी 10 जुलै रोजी सकाळी 8:16 सुरू होईल आणि 11 जुलै रोजी पहाटे 5:22 समाप्त होईल. मंडळी, हिंदू धर्मात व्रत आणि सण सामान्यतः उदय तिथीनुसार पाळले जातात. मात्र या विशिष्ट एकादशीच्या बाबतीत दोन्हीपैकी कोणत्याही दिवशी उदय तिथी व्रताशी जुळत नाही. अशा परिस्थितीत पहिल्या दिवशी म्हणजेच 10 जुलै रोजी व्रत पाळणे शुभ मानले जाते. योगिनी एकादशी व्रतपूजा विधी. हिंदू धर्मात एकादशी तिथीला विशेष महत्त्व आहे. व्रत करणाऱ्यांनी आदल्या दिवसापासून म्हणजे दशमी तिथीपासून ते एकादशीच्या दुसऱ्या दिवसापर्यंत विशिष्ट नियमांचे पालन केले पाहिजे. यंदा एक विशेष ज्योतिषीय योग बनत आहे, ज्याला शास्त्रामध्ये एकादशी शय म्हटले गेले आहे. दोन्ही दिवशी सूर्योदयाच्या वेळी एकादशी तिथी पूर्णपणे नसेल. शास्त्रानुसार अशा स्थितीत पहिल्या दिवशी व्रत करणे श्रेष्ठ मानले जाते. या नियमानुसार गृहस्थ जीवन जगणाऱ्या भाविकांसाठी 10 जुलै 2026 शुक्रवार रोजी योगिनी एकादशीचे व्रत करणे शास्त्रसंमत राहील. तर दुसरीकडे वैष्णव संप्रदायाच्या परंपरेचे पालन करणारे भक्त 11 जुलै 2026 शनिवार रोजी हे व्रत करू शकतात. दशमीचे नियम काय? तर दशमीच्या दिवशी केवळ सात्विक अन्न खावे. मूग, मसूर, गहू, ज्वारी आणि वांगी खाणे टाळावे. तामसिक अन्नापासून दूर राहावे. एकादशीची पूजा. एकादशीच्या दिवशी सूर्योदयापूर्वी उठून स्नान करावे आणि स्वच्छ वस्त्र घालावे. भगवान विष्णूंचे स्मरण करत व्रताचा संकल्प करावा.